नमस्कार, मी रोशन भक्ते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखणी न्यूजमध्ये। आज क्रांतिकारी लेखणी न्यूज एका गंभीर विषयावर चर्चासत्र ठेवलेलं आहे आणि अतिशय विद्यार्थ्यांच्या महत्त्वाचा हा प्रश्न आज क्रांतिकारी लेखणी न्यूज सर्व प्रेक्षकांसमोर मांडत आहे। आज नुकतीच दिनांक 4 मेला सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजची परीक्षा पार पडलेली आहे आणि या परीक्षेदरम्यान मेंटेनन्स अँड रिपेअरिंग स्ट्रक्चर या विषयाचा एक नुकताच पेपर झालेला आहे आणि या पेपरच्या प्रश्नावलीमध्ये प्रश्न क्रमांक 3D मध्ये एका प्रोसिजर या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि वास्तविक पाहता या सिलेबसमध्ये अशा प्रकारचा कुठलाही म्हणजे या प्रोसिजर या शब्दाचा उल्लेख नाही आणि यामुळे 2 ते 2.5 लाख विद्यार्थ्यांना चे नुकसान या प्रश्नामुळे झालेले आहे आणि याची भरपाई संबंधित विभागाने प्रशासनाने करावी ही मागणी घेऊन काटोल येथील युवा सेनेच्या वतीनं काल 12 तारखेला तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की 4 गुणाची भरपाईची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। या संदर्भात या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काटोल तालुके युवा सेनेचे अध्यक्ष अमोलजी तांदोळकर आपल्यासोबत आहे आणि त्याचसोबत काटोल विधानसभा क्षेत्र समन्वयक आणि पूर्व विदर्भ सहसंघटक कामगार पक्ष शिवसेना याचे आशिषजी जयस्वाल आपल्यासोबत आहे। आपण सर्वप्रथम या संपूर्ण विषयाबाबत जाणून घेऊया काटोल तालुक्याचे युवा तालुका प्रमुख अमोल तांदूळकर यांच्याकडनं। अमोलजी काय सांगाल, हा गंभीर विषय आहे, विद्यार्थ्यांचा काय सांगाल याच्याबद्दल? मी अमोल तांदूळकर, युवा सेना काटोल तालुका प्रमुख। नुकतेच आता 4 मेला स्कीम सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर झाला 6 सेमचा। मेंटेनन्स अँड रिपेअर स्ट्रक्चर हा पेपरचा विषय होता। त्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 3D हा आउट ऑफ सिलेबस होता। तो सिलेबसही आम्ही MSBTच्या साईडवरून अवेलेबल केला। हा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला। त्यानंतर काही पालक आमच्यापर्यंत आले, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की हा सिलेबसमध्ये नसणारा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आला, याच्यामुळे माझा मुलगा नापास होऊ शकतो, माझी मुलगी नापास होऊ शकते। तर त्या अनुषंगाने आम्ही याची पहिले पूर्ण पडताळणी केली। काही सिव्हिल इंजिनिअरिंगचे काही PhD झालेले व्यक्ती आहेत, आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो, त्यांना विचारलं तर प्रोसिजर हा शब्द सिलेबसमध्ये कुठेही दिसून आलेला नाही आणि विद्यार्थ्यांना या विषयावर जे नोट्स मिळतात किंवा जे सिलेबसनुसार जे काही त्यांचे बुक्स वगैरे जे प्रकाशित होतात सिलेबसनुसार, तर त्यांना काही त्याच्याविषयी पूर्वकल्पना नव्हती। असा प्रश्न दिसल्यानंतर विद्यार्थी हा तिथे गोंधळ झाला। त्या विद्यार्थ्यांना समजल्याने काय करावं आणि यामुळे विद्यार्थी हे नापास होऊ शकत आहे। तर आमची MSBTला अशीच मागणी आहे की हे जे 4 गुण आहे, बोनस म्हणून जे 2.5 ते 3 लाख अंदाजे विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे, त्यांना पूर्णपणे बोनस म्हणून 4 मार्क दिले पाहिजे, अशी आमची युवा सेना शिवसेनातर्फे मागणी आहे। आणि आम्ही काल 12 मे 2026ला तहसीलदार काटोल यांच्यामार्फत संचालक जे आहे MSBTचे यांना निवेदन देण्यात आले। त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आपल्या महाराष्ट्र शासनाचे आहेत त्यांना सुद्धा प्रतिनिधी म्हणून आम्ही निवेदन देण्यात आले। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही आमच्याकडे क्वेश्चन पेपर आणि सिलेबसची कॉपी आहे, त्यानुसार आम्ही ही सगळी पडताळणी करूनच हा विषय आम्ही MSBT समोर मांडलेला आहे आणि भविष्यात असा प्रकार MSBTच्या माध्यमातून घडणार नाही। आणि आतापर्यंत MSBTच्या माध्यमातून ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांवर कुठेतरी अन्याय झालेला अजूनपर्यंत निदर्शनास आला नाही, पण आम्ही खोलात जाऊन बाकी विषयाची म्हणजे बाकी एक्झामची असो किंवा बाकी विषयाची असो, आम्ही खोलात जाऊन आम्ही हे बघणार आहोत, पडताळणी करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना आणि युवा सेना सक्षम आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही विरोध जोपर्यंत विद्यार्थ्यांना 4 गुण बोनस म्हणून दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही शिवसेना आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रभर आंदोलन करू। आणि लवकरात लवकर आंदोलनाच्या अगोदर MSBTला माझी विनंती आहे की त्यांनी 4 गुण बोनस म्हणून देत आहे अशी त्यांनी स्टेटमेंट देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी माझी शिवसेना पक्षातर्फे युवा सेना पक्षातर्फे संचालक MSBT यांना विनंती आहे। आणि या MSBTच्या घोळामुळे कुठेतरी आपलं सरकार, कुठेतरी आपलं प्रशासन हे बदनाम होऊन राहिलेलं आहे।
तर हे आम्ही बदनाम होऊ देणार नाही. हे यांनी आपली चूक एक्सेप्ट करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे. तर आपण पाहिलं की हे होते आपल्यासोबत युवा सेना तालुका प्रमुख अमोलजी तांदूळकर यांनी सविस्तररित्या हा कशा प्रकारे घोळ झालेला आहे, विद्यार्थ्याचं काय नुकसान होणार आहे, त्याचा परिणाम त्याच्या भविष्यावर काय काय होणार आहे हे सविस्तररित्या आपल्यासोबत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा गंभीर मुद्दा आहे बरं. तर याच विषयावर आपल्याला आणखी काटोल विधानसभा क्षेत्राचे समन्वयक आणि पूर्व विदर्भ सहसंघटक शिवसेना आशिषजी जयस्वाल आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा काय सांगाल, अतिशय महत्त्वाचा विषय आज क्रांतिकारी लेखणी आपण सर्व प्रेक्षकांसमोर मांडता आहात, तर काय सांगाल या विषयाबाबत, एवढा गांभीर्याचा हा विषय? नमस्कार, मी आशिष जयस्वाल. ह्या MSBTच्या एक्झाममध्ये जो मेंटेनन्स आणि रिपेअर ऑफ स्ट्रक्चरचा जो पेपर झाला 4 मेला, या पेपरमध्ये सिलेबसच्या बाहेर असलेला एक प्रश्न विचारण्यात आला, प्रश्न क्रमांक 3D मध्ये. तो सिलेबसच्या बाहेरचा आहे. हा प्रश्न 4 मार्काचा प्रश्न आहे, 70 मार्काचा पेपर आहे आणि 4 मार्काचा प्रश्न आहे. हा सिलेबसच्या बाहेरचा आहे. 4 मार्काचा प्रश्न म्हणजे कमीत कमी 5.5% विद्यार्थ्यांचे कमी होतात तिथं. हा सरासर विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. आणि कमीत कमी या महाराष्ट्रात 2.5 ते 3 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आणि त्यांचं सरळ 6% नुकसान या MSBTच्या माध्यमातून झालं आहे. तरी MSBTच्या संचालकांना आमची विनंती आहे की त्यांनी हे जे 4 मार्क आहे, 4 मार्क बोनस म्हणून विद्यार्थ्यांना द्यावे. अन्यथा युवसेनाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरू. अशा यांच्या अन्यायामुळे, विद्यार्थ्यांवर अन्यायामुळे सरकार कुठंतरी बदनाम होतं. आज या महाराष्ट्रात जे महायुतीचे सरकार आहे, तो सरकार बदनाम होऊ शकते. विद्यार्थी या सरकारच्या विरोधात नाराज होऊ शकतात. जर यांना या विषयावर यांनी न्याय दिला नाही तर शिवसेना युवा सेनातर्फे आम्ही महाराष्ट्रावर आंदोलन करू, काटोलात सुद्धा आंदोलन करू. काल आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून MSBTच्या संचालकांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही प्रतिलिपी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा आम्ही प्रतिलिपी दिली आहे. तर आम्ही या सर्वांना मध्यस्थी करून मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांना आमची विनंती आहे तर ह्या विषयावर मध्यस्थी करून, हा गंभीर विषय आहे, जो विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, याच्यावर मध्यस्थी करून त्यांनी ह्या मार्ग निकाली लावा. अन्यथा MSBTच्या विरोधात शिवसेना युवा सेवा रस्त्यावर उतरत आम्ही ताकदीने विद्यार्थ्यांच्या मागे उभे आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. नमस्कार. तर आपण पाहिलं की अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न होता आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज काटोल येथील युवा सेना समोर येऊन त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समोर येऊन पुढाकार घेत आहे. हे अतिशय एक गांभीर्य चांगली बातमी आहे आणि नेहमी ते विद्यार्थ्यांच्या सोबतच असतात. तर आपण पाहिलं की शासनाला त्यांनी एक प्रामाणिकपणे एक निवेदन देऊन एक विनंती केली आहे की जे नुकसान विद्यार्थ्यांचं झालं आहे, कृपया 4 मार्क वाढवून त्यांचं नुकसान भरपाई करावी, जेणेकरून भविष्यात त्यांना या गोष्टीचा त्रास होणार नाही. आणि सरळ विद्यार्थ्यांनी प्रेमाने ही विनंती केलेली आहे, जर मान्य न झाल्यास ते रस्त्यावर सुद्धा उतरण्यास तयार झालेले आहे. जर आपल्याला ही बातमी आवडली असल्यास कृपया क्रांतिकारी लेखणीला यूट्यूबवर सर्च करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाहत राहा फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज. मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज काटोल.